सद्गुरू भेट म्हणजे जन्मजन्मीची कमाई. कारण त्या एका भेटीत जीवाला स्वतःची ओळख मिळते. संपूर्ण मानव जीवनात खरा हेतू काय आहे? धन, कीर्ती, सत्ता, सुख, कुटुंब, प्रतिष्ठा हे सर्व मिळूनही मन का अस्वस्थ आहे? या प्रश्नाची उत्तरे शास्त्रात नाही, पुस्तकातही नाही, तर सद्गुरूंच्या भेटीत आहे. सद्गुरू भेट ही साधी घटना नसून ती जन्मोजन्मीची साधनेचे परिपाक आहे. हजारो जन्म माणूस ध्येय संसारात सुखदुःखात यात गुंतलेला असतो, पण एखाद्या जन्मात त्याला सद्गुरूंची ओळख होते. तेव्हाच खरे जीवन सुरू होते. जन्मोजन्मीची कमाई. माणूस अनेक जन्मात कधी राजा, कधी रंक, कधी ज्ञानी, कधी अज्ञानी, कधी सुखी तर कधी दुःखी असा फिरत असतो. प्रत्येक जन्मात तो काही ना काही कमवतो, पण ती कमाई टिकवणारी नसते. धन जाते, शरीर नष्ट होते, नाती तुटतात. पण सद्गुरूंची भेट ही अशी कमाई आहे जी मृत्यूनंतरही सोबत जाते. ही भेट म्हणजे पुण्याचा साठा, संस्काराची परिपक्वता आणि आत्म्याची तयारी. सद्गुरू म्हणजे केवळ उपदेश करणारा नाही, प्रवचन देणारा नाही, चमत्कार दाखवणारा नाही. सद्गुरू म्हणजे जो स्वतः सत्याची ओळख, ज्याच्यामध्ये उतरवले, ज्याच्यात अहंकार विरघळलेला आहे, ज्याच्यात दैत्य संपलेला आहे. तो बाहेरून माणूस दिसतो, पण आतून तो परमात्म्याची एकरूप असतो. सद्गुरू भेटीचा खरा चमत्कार असा. अज्ञान नाहीसे होणे हाच खरा चमत्कार आहे. दुःखाचा मुलावर घाव घालणे हाच चमत्कार आहे. मी देह नाही ही जाणीव होणे हाच चमत्कार आहे. सद्गुरू भेटल्यावर हळूहळू शिष्याला आयुष्यात बदल घडू लागतो. बाहेरची परिस्थिती कदाचित तशीच राहते, पण आतला दृष्टिकोन पूर्ण बदलतो. स्वतःची ओळख. सामान्य माणूस स्वतःला असे ओळखतो, मी अमुक आहे, मी ह्या कुटुंबाचा आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या देहाचा आहे. पण सद्गुरू सांगतात, तू हे काहीच नाही. ना तू देह आहे, ना तू मन आहे, ना विचार आहेस, ना भावना आहेस. तू सत्य सगळ्यांचा साक्षी आहेस. ही ओळख झाली की माणूस बदलतो. त्याची भीती नष्ट होते, मृत्यूचा भास संपतो आणि जीवनात हलके होते जीवन. सद्गुरू भेटल्यानंतर दुःख येते पण तोडून जात नाही. संकट येते पण मोडून टाकत नाही. संसार राहतो पण बंधन राहत नाही. माणूस कर्म करतो पण कर्तेपणा राहत नाही. तो जगतो पण आसक्ती नसते. तो प्रेम करतो पण अपेक्षा नसते. सद्गुरूंची कृपा काही बाहेरून मिळणे नव्हे, ती म्हणजे आतले अडथळे दूर होणे. जसे ढग बाजूला झाले की सूर्य दिसतो, तसे अहंकार बाजूला झाला की आत्मा प्रगट होतो. सद्गुरू कृपेने कर्माची धार बोचट होते. प्रारब्ध भोगले जाते पण जळत नाही. मन शांततेत विसावते. म्हणून सद्गुरू भेट म्हणजे या जगात सर्व काही पुन्हा मिळू शकते. धन, घर, मान, पद, पण सद्गुरू भेट सहज मिळत नाही. म्हणून संत म्हणतात, सद्गुरू लाभे भाग्य वाचुनी. ही भेट म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याची वाट, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा पूल, जीव ते शिव याचा संगम. सद्गुरू भेट म्हणजे जन्मजन्मीची कमाई आहे. कारण त्या एका भेटीत माणूस देव शोधत नाही, तो स्वतःला शोधतो. आणि जो स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.